नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कांबा ग्रामपंचायतीचे माजी वसुंधरा अभियान विषयी कौतुकास्पद काम, डस्टबिन आणि छापील पिशव्यांचे घरोघरी जाऊन वाटप। कल्याण तालुक्यातील औद्योगिक तसेच महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियान बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती तसेच प्रत्यक्ष कृती होण्यासाठी ओला व सुका कचरा यासाठी 2 डस्टबिन तसेच छापील पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन कर्मचारी करत आहेत। या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे। विविध शासकीय योजना उपक्रम अभियान राबवण्यात कल्याण पंचायत समिती नेहमीच आघाडीवर असते। याच पंचायत समिती अंतर्गत कांबा ग्रामपंचायत देखील अशीच अग्रेसर असते। यासाठी कांबा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत प्लास्टिक बंदी व्हावी, लोकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी सुमारे 4.5 ते 5,000 कापडी पिशव्या तसेच तेवढेच ओला व सुक्या कचऱ्यासाठी डस्टबिन घरोघरी जाऊन वाटप केलं। पिशव्यांवर ग्रामपंचायत कांबा स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा लोगो, प्लास्टिक दूर करूया, पर्यावरण वाचवूया असा मजकूर लिहून जनजागृती अभियान प्रचार प्रसार करण्याचे काम केलं आहे। विशेष म्हणजे पावसाळा सुरू असल्याने या पिशव्या व डस्टबिन बरोबर मेडिक्लोअरचे देखील वाटप करण्यात आलं। यासाठी सरपंच हरिदास सवार, उपसरपंच दत्ता भोईर, सदस्या सोनाली उबाळे, पद्माकर शिरोसे, सुगंधा पावशे, वंदना पावशे, उषा गावंडे, छाया बनकरी, अरुण शिरोसे, ईशा भोईर, संदीप पावशे, संतोष पावशे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी सर्वांनी पुढाकार घेऊन हे कौतुकास्पद काम केलं आहे। याबाबत ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पाटील म्हणाल्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत डेप्युटी सीईओ प्रमोद काळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक बीडीओ रघुनाथ गवारी तसेच विस्तार अधिकारी या सर्वांच्या सूचनेनुसार आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने हे शक्य झालं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।